नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज होती आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी. आमच्या लग्नाला आज 2 वर्षे पूर्ण झालीत. सकाळी स्वामींच्या मंदिरात गेले. स्वामींना आमचा संसार सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा होऊ दे अशी प्रार्थना केली. त्यानंतर घरी आले. वातावरणातील बदलांमुळे मोठी माणसंसुद्धा आजारी पडायला लागली आहेत. आमचं पिल्लूसुद्धा जरा आजारी पडले, म्हणून त्याला घेऊन दवाखान्यात जायला निघालो. आपण आजारी पडलो किंवा आपलं काही दुखत असेल तर आपण कितीही सहन करू शकतो, पण आपल्या लेकराला थोडा जरी त्रास होत असेल ना, तर तो मात्र अजिबात सहन होत नाही. हे मी आई झाल्यावरती समजलं. म्हणून मित्रांनो, आपल्या आईवडिलांची कदर करायला शिका, कारण त्यांनी आपल्याला खूप काळजीने आणि कष्ट करून वाढवलेले असते. दवाखान्यात खूपच गर्दी होती. जरा वेळ नंबरला बसलो. पिल्लूच्या पप्पांनी नंबरसाठी बाळाचे नाव दिले. पिल्लू मात्र इकडे तिकडे दुसऱ्या बाळांकडे बघत बसला होता. त्यानंतर मग आमचा नंबर आल्यानंतर डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी बाळाला सर्दी आणि खोकल्याची औषधे लिहून दिली, इंजेक्शन दिले आणि मग आम्ही मेडिकलमधून औषधे घेतली आणि घरी आलो. आणि तुम्हाला जर माझा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.